जवळपास 34च्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झाले आहे कालच्या घटनेत. डीसीपी कदम आणि अजून 2 डीसीपी त्यांनाही गंभीर जे जास्त दुखापत आहे. कदम तर थोडक्यात वाचले, कुऱ्हाडीनंच त्यांना मारलेला आहे. हातावर कुऱ्हाड गेली म्हणून ते ऑपरेट झाला तर ते दुसरीकडे लागली असती, एखाद वेळी धोकादायक परिस्थिती झाली असती. पोलिसांना जास्त मार आहे. एक पेशंट आहे ते आयसीयू मध्ये आहे. 3 पेशंटला जे नागरिक आहेत त्यांना डिस्चार्ज झाला आहे. मला असं वाटतं की पोलिसांना जी गंभीर दुखापत झाली आहे तर पोलिसांनी काल ढाल म्हणून काम केलं. 2 समाजात मधात पोलीस असल्यामुळं आणि पोलिसांनी ऑपरेशन पण केल्यामुळे पोलिसांना जास्त त्रास झाला आहे. तर मी आवाहन केलं आहे नागपूरच्या जनतेला की सर्वांनी आता शांत राहावं. कुणी या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. मलाही सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावरही आम्ही लक्ष देऊन आहोत आणि आता तणावपूर्ण शांतता काही ठिकाणी आहे. मान्य पोलीस आयुक्तांनी आणि पोलीस कमिशनर आणि कलेक्टर या सर्वांनी पूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केलं आहे, लक्ष केंद्रित केलं आहे. माननीय मुख्यमंत्री मिनिट टू मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मिनिट टू मिनिट या घटनेचे आढावा घेतच आहे. आणि आता आपण सर्वांना माझी विनंती आहे पत्रकार मोदयांना की सर्वांना, सर्व समाज, सर्व धर्माचे लोक, सर्व पॉलिटिकल लोक, सर्व NGO, सर्व संस्था, सर्वांनी नागपूर शहर शांत करण्याकरता, नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक विरासत, नागपूरचे संस्कार जपण्याकरता काम करावं. कोणीही समाजाने समोर येऊ नये. ज्या पद्धतीने आम्ही सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई एकत्र काम करतो, नागपूर शहरामध्ये सर्व एकत्रित सण साजरे करतो, पुढच्या काळातही आपण सर्व एकत्रित राहून जे समाजकंटक आहे ते समाजकंटक या पद्धतीने पोलिसांवर अटॅक करतात, हे समाजकंटक शोधून काढले पाहिजे. सर्व समाज एकत्र आला, सर्व धर्म एकत्र आले तर समाजकंटक बदमाशी करू शकणार नाही. आणि म्हणून सर्वांना शोधून काढण्याचं काम पोलीस करतीलच. तर समाजाने आणि नागपूरच्या जनतेने पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे अशी विनंती करण्याकरता मी खास करून नागपूरमध्ये आलो आहे. मी नागपूरच्या जनतेला शांतता आणि पोलिसांना सहकार्य, प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती करतो. पुलिस अधिकारी जो घायल है उनका हालचाल जाना है, क्या अभी सिचुएशन है उनकी और कितने अधिकारी घायल हैं और कितने कर्मचारी और आम लोग? देखिए, हमारे 2 DCP यहाँ पर एडमिट है. जो कदम DCP है उनको ज्यादा गंभीर दुखापत है, जिसमें कुल्हाड़ी से मारा गया है. और शायद वो थोड़ा सा भी और कुछ होता तो शायद जान को खतरा हो सकता था DCP कदम के. और हमारे 2 DCP भी जख्मी हुए हैं. 34 पुलिस कर्मचारी और बाकी अधिकारी जख्मी है. उस सबको डिस्चार्ज किया गया है. लेकिन एक बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि नागपुर में ऐसी घटना होती है. और नागपुर जैसा हमारा सांस्कृतिक शहर है, हमारा एक विरासत है, नागपुर का एक विश्व में और देश में नाम है. ऐसे शहर में कोई समाजकंटक इस प्रकार से घटनाएं करते हैं. हमारा नागपुर शहर सभी समाज को, सभी धर्मों को साथ लेकर आगे जाने वाला शहर है. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब लोग एक साथ मिलकर सारे त्योहार मनाते हैं. और ऐसे में ऐसी घटना हमारे शहर को बदनाम करती है. तो मेरा आह्वान पालक मंत्री करके है सभी जनता को, इसीलिए मैं आया हूँ कि जनता ने सबने साथ मिलकर ऐसे लोगों को ढूंढ के निकालना चाहिए. ऐसे लोगों की माहिती पुलिस को देनी चाहिए. पुलिस प्रशासन को सपोर्ट जब तक नहीं मिलेगा तब तक हम पूरी घटना के अंत तक नहीं जाएंगे. अंतिम जो है इसमें जो मेन सूत्रधार है वहां तक पहुंचना है तो पुलिस को साथ देना पड़ेगा. पुलिस प्रशासन और जिला प्रशासन को साथ देना पड़ेगा. तो नागपुर की जनता ये समझदार है, जान है. हम सबको शासन का भी पूरा ख्याल है और नागपुर में दोबारा और महाराष्ट्र में ऐसी कोई घटना ना हो इसके लिए शासन पूरा कल जो हिंसा हुई है उसके पीछे कोई कमेटी बनाई जाएगी क्या राज्य सरकार द्वारा? माननीय मुख्यमंत्री जी इस विषय के ऊपर पूरा मॉनिटर कर रहे हैं. गृह मंत्री भी है. निश्चित रूप से वो कड़ा कदम उठाएंगे. लेकिन आज मुख्य बात क्या है, आज नागपुर शहर को शांत रखना
हमारे सभी समाजों को, सभी धर्म को शांत रख के सभी को सुरक्षित रखना सरकार की जवाबदारी होती है, सबका सुरक्षा देना, वो सुरक्षा देने का काम हम कर रहे हैं. सर जाणीवपूर्वक पोलिसांना टार्गेट केलाय, स्वतः पोलीस आयुक्त सुद्धा जखमी झाले होते. हे लोक कुठून आले होते जे या पद्धतीने पोलिसांवर तुटून पडले, दगडफेक केली, हत्यार ज्या पद्धतीने हत्यार कुऱ्हाड सुद्धा मारण्यात आली, म्हणजे कुठून आले होते हे सगळे लोक? एवढा पोलीस कालपासनं काल दिवसभराचं सोशल मीडिया यावर काम करत आहे. एका दिवशी प्रायोरिटी आहे की शासनाची आहे की जनतेला सुरक्षित ठेवणे आणि लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम होऊ नये. परंतु पुढच्या काळात जेव्हा तपास समोर येतील तेव्हा सर्व CDR, सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचं पसरवणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, यावरनं जे या ठिकाणी काही प्रकरण झालं आहे कालपासून, मला वाटतं सोशल मीडियाचं ट्रॅकिंग जेव्हा पूर्ण होईल, CDR जेव्हा हातात येतील, तेव्हा खरं आपल्याला मुख्य आरोप होऊन जाता येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.